आदरणीला या ठिकाणी देण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला। मी त्यांना विनंती करतो की आपण ही आपली मदत त्यांना अर्पण करावी। आदरणीय प्रकाश दादा आणि जलील पटेल। विजय बाकुडे साहेबाला सगळा जिल्हा साहेब म्हणायचा। मी एक असा होतो की मी त्यांना काका शिवाय कधीच बोललो नाही। मी त्यांना काका म्हणायचं कारण माझे छोटे चुलते आणि ते एक जिवलग मित्र होते। रात्रंदिवस सोबत राहायचे आणि त्यांचा स्नेह आणि त्यांचं प्रेम या नात्यातून मी ते जेव्हा भेटतील तेव्हा काका संबोधायचं आणि तेही पुतण्या म्हणून मला जवळ करायचे। एक लोभस व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं, याचं दुःख तुम्हाला आम्हाला आहे, वेदना आहेत। यानंतर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनाटकर सर यांचा सन्मान येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानसशास्त्र संकुलातले विद्यार्थी करणार आहेत। पूर्णा येथील तिथं शिक्षण घेणारे विद्यार्थी करणार आहेत। आपल्या गुरुचा सन्मान करण्यासाठी बऱ्याच वेळापासून ही मंडळी ताटकळत बसलेली आहे। मी गोनाटकर सरांना विनंती करतो की आपण आपल्या प्रिय लेकरांचा सन्मान स्वीकारावा। यानंतर आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेले आदरणीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे, यांना मी विनंती करतो की आपण आशीर्वचनपर या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत ही विनंती। आदरणीय उपगुप्त डॉक्टर उपगुप्त महाथेरो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते आंबेडकरजी जे पुण्याहून आलेले आहे, आमचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनाटकरजी, प्राचार्य मोहनराव मोरेजी, PI गोबाडेजी, सर्व परभणीहून आलेले आमच्या बाकोडेताई परिवार, सर्व संयोजक प्रकाश कांबळेजी, या देशाचा इतिहास जे वाचन करतात त्यांना इतिहास माहीत आहे। हा देश कधी काळी गुलाम होता, आज आम्ही स्वाभिमानाने जातीचं जे बोलतो, काही लोक ज्याला जातीचा गर्व आहे, त्यावेळेला या जाती होत्याच। अभ्यंकर सर या 75 वर्षात नंतर जाती जन्माला आल्यात असं नाही, जाती अगोदरही होत्या। पण आमचं म्हणणं हे आहे की 700 वर्ष मुघलांचं साम्राज्य होतं तेव्हा तुम्ही कुठं होता? तुमचा स्वाभिमान किंवा तुमची जात कुठे होती? तेव्हा तुम्ही काय केलं? 150 वर्ष इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा तुमची जात किंवा तुमचा स्वाभिमान तुमचा वाडा कुठे गेला होता? आज जो तुम्ही ठेक्याने मिरवताय, म्हणून आमच्या देशातल्या माणसाला जास्तीत जास्त गुलामगिरीची सवय लागलेली आहे, गुलामीची सवय लागलेली आहे। गोनाटकर सर, जी मानसिकता आहे आमची, ती गुलामीची मानसिकता 75 वर्षात कशी जाईल? एकदम जाणार नाही। आम्हाला मोठी क्रांती या देशामध्ये हळूहळू जेव्हा घडत जाईल, नागरिक आमचा सुज्ञ होईल, नागरिक काय अभ्यास करेल आणि पेटून उठेल, तेव्हा हळूहळू त्याला गुलामीची जाणीव व्हायला लागेल। भारतीय संविधान जे आता आपण प्रास्ताविका वाचली, सर्वजण नेहमी वाचतो, ते जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय हे प्रिन्सिपल तत्व जे वज्जी लोक होते तथागत बुद्धाच्या काळात वैशालीला, ही डेमोक्रसी हे गणतंत्र तिथून सुरुवात झालेला आहे। त्याचे जनक बौद्ध साहित्याचा विचार या तत्वाचा जनक आहे आणि किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अभ्यासला असा।
आणि अभ्यासून ही तत्व यामध्ये समाविष्ट केलेली आहे. खरं म्हणजे इतकं सोपं नाही आहे, फार अवघड आहे. या देशाचं संविधान लिहिणं अमेरिका, इंग्लंड, जपान, कोरिया, आशिया खंडातलं, आखाती देशातलं संविधान लिहिणं सोपं आहे, पण आपल्या देशातलं संविधान लिहिणं फार अवघड काम, तितकं सोपं नाही. तुम्हाला त्याची कल्पना नाही, तुम्ही त्याच्या खोल्या रुंदीमध्ये गेले नाही. कारण इथे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत जर पाहिलं, एक भाषा नाही, एक धर्म नाही, एक जात नाही, सारखा वर्ण नाही. आडवा उभा भारत जर पाहिला तर या सर्व आडव्या उभ्या भारतामध्ये एक वाक्यता एक भाषेची असेल, संस्कृतीची असेल, धर्माची असेल, एक वाक्यता नाही आहे. आणि अशा या देशातल्या लोकांना, जातीला, माणसांना, भाषेला, वर्णाला एका धाग्यामध्ये जसे फुलाचे हार गुंफलेत असे गुंफणं हे बाबासाहेबांसाठी मोठं आव्हान होतं. आणि ते बाबासाहेबांना आव्हान स्वीकारलं, पेललं आणि बाबासाहेब त्याच्यात यशस्वी झाले आणि म्हणून आज भारत अखंड आहे. अशा या संविधानाचा जागर करणं, जागृती करणं, प्रचार करणं, प्रसार करणं, वाचन करणं, प्रत्येक कलमाचं आमच्या विद्यार्थ्याला अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रबोधन करणं हे काम प्रकाश कांबळेजी गेल्या 23 वर्षापासून हे राष्ट्रीय कार्य आहे. हे तर म्हणे हे काही विशिष्ट जाती धर्माचं कार्य नाही आहे, हे राष्ट्रीय कार्य आहे, देशाचं कार्य आहे, देशसेवेचं कार्य आहे. आणि या देशात जागृती करण्याचं हे फार मोठं महान कार्य आहे. आणि ते सातत्याने आपल्या सर्वांच्या मदतीनं या आपल्या छोट्याशा गावामध्ये महान कार्य करतात. आजही त्याचा गौरव केलेला आहे. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. प्रमुख अतिथींना आपल्याला ऐकायचं आहे. मी परत एकदा आपणा सर्वांना याबद्दल उपस्थिताबद्दल आलात आणि संविधानाचा गौरव केलात. सर्व सन्मान्य अतिथींचं स्वागत करणं एक संकेत असतं, एक प्रोटोकॉल असतं. त्याप्रमाणे स्वागत सत्कारही माणसांच्या कलागुणांचा, कर्तृत्वाचा, कार्यकर्त्यांचाही सन्मान केला आहे. त्याबद्दल परत एकदा सर्वांना धन्यवाद.